आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एक घर, दोन शत्रू कुटुंब आणि मध्ये अडकलेली एक निरागस मुलगी. एका भेटीत तिच्या आयुष्याचा सगळा खेळच बदलला होता. त्याच्यावर विश्वास ठेवायचा की त्याच्यापासून घाबरायचं, हा प्रश्न तिच्या समोर उभा होता. एका बाजूला रागाने पेटलेला भाऊ, तर दुसऱ्या बाजूला चेहऱ्यामागे रहस्य लपवणारा तो. हातातल्या एका वस्तूमुळे भूतकाळ पुन्हा जिवंत झाला होता. सत्य समोर येताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आत्ता सुरू होणार होता एक असा खेळ ज्यात प्रेम, सूड आणि भीती तीनही एकमेकांशी भिडणार आहेत. तो तिला घेऊन मेन दरवाजाजवळ आला. त्याने एकाच हाताने तो बंद दरवाजा उघडला. तिला घेऊन तो बाहेर पाऊल टाकणारच होता. तितक्यात युवराज त्यांच्या समोर येऊन उभा ठाकला. आता उंबऱ्याच्या अलीकडे सक्षम आणि युगा उभे होते आणि पलीकडे युवराज. युवराजचं लक्ष युगाच्या हाताकडे गेलं. तिचा हात सक्षमच्या हातात बघून त्याच्या डोळ्यात अक्षरशः जाळ उतरला. त्याने खूप रागात सक्षमकडे पाहिलं, पण सध्या सक्षमच्या चेहऱ्यावर मात्र एक खुनशी स्माईल होती. युगाचं लक्ष युवराजकडे गेलं. भीतीने तिचे पाय लटलट कापू लागले. युवराजच्या त्या लाल डोळ्यांकडे बघून तिने लगेच स्वतःच्या हाताकडे पाहिलं, जो हात सक्षमच्या हातात होता. अंगात जितकी काही ताकद होती ती सगळी ताकद लावून तिने त्याच्या हातून एका झटक्यात हात सोडवून घेतला आणि लगेच सक्षम पासून बाजूला होऊन उभी राहिली. चला ताईसाहेब. युवराजने युगाचा हात पकडला आणि तिला एका झटक्यात ओढत उंबऱ्याच्या त्या बाजूला नेलं. बिचारी पडता पडता वाचली होती, पण युवराजचं त्याकडे लक्षच नव्हतं. त्याचं सगळं लक्ष सध्या सक्षमकडे होतं, जो दोन्ही खिशात हात टाकून एक खुनशी स्माईल करत त्याच्याकडे बघत होता. हे बघ सक्षम पाटील, तू जर मुद्दामून तुझी बहीण मिळाली ना तुला, मग चल निघ आता. तसं तर आमच्या घराची रीत आहे की आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य केल्याशिवाय त्यांना जाऊ द्यायचं नाही. पण हा नियम फक्त पाहुण्यांसाठी आहे, जाणून बुजून आमच्या वाटेत आडवं येणाऱ्यांसाठी नाही. तुझी बहीण मी सही सलामत तुझ्या हवाली केली. आता तू जाऊ शकतोस. सक्षमने युवराजचं बोलणं मध्येच तोडलं. तसं युवराजच्या हाताची मूठ इतकी गच्च आवळली की त्याच्या हातांवरच्या त्या हिरवट नसा अगदी स्पष्ट दिसू लागल्या होत्या. ज्या सक्षम पाटीलला भेटायला त्याने नकार दिला होता, आज त्याच सक्षम पाटीलने त्याला स्वतःच्या घरी बोलवून त्याचा दरवाजातच असा अपमान केला होता की जो तो मरेपर्यंत विसरू शकत नव्हता. मलाही काही हौस नाहीये तुझ्या घरात यायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती जमीन तर पाटलांचीच होणार. आणि त्यासाठी आता मला साम दाम दंडभेद काही वापरावं लागलं ना तरी चालेल. ठीक आहे, कर तुला जे काय करायचंय ते. मी पण बघतो ती जमीन तू कसा मिळवतोस ते. युगा कधी सक्षमकडे तर कधी युवराजकडे बघत होती.
युवराजने तिच्या हाताला झटका दिला आणि तो तिला ओढतच घेऊन जाऊ लागला. पण तो एकच पाऊल पुढे गेला असेल तितक्यात त्याच्या हाताला ओढ बसला. त्याने मागे वळून पाहिलं. युगा पण गोंधळलेल्या नजरेने मागे बघू लागली. तिच्या हाताला पाठीमागून सुद्धा ओढ बसला होता. तिने मागे वळून पाहिलं आणि आता ती पुन्हा शॉक झाली. सक्षमने पाठीमागून तिचा दुसरा हात पकडला होता. हा माणूस का सारखा सारखा हात पकडतोय माझा? युवराजने सुद्धा ते पाहिलं आणि आता मात्र त्याच्या रागाचा पारा पुन्हा एकदा चढला. वेट, तुझ्या बहिणीची एक अमानत माझ्याकडे विसरून राहिली होती, ती परत करायची. सक्षमने दुसऱ्या खिशात हात टाकला. त्यातून युगाची ती बांगडी बाहेर काढली. पण जसं युगाचं लक्ष त्या बांगडीकडे गेलं तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. एका क्षणात तिच्या नजरेसमोर गणपती विसर्जनाचा तो प्रसंग उभा राहिला. ढोल ताशांचा तो आवाज, गुलालाची ती उधळण आणि त्यात अचानक तिला येऊन धडकणारा तो मुलगा, पडता पडता वाचणारी ती आणि तिला वाचवण्यासाठी तिचा हात पकडणारा तो. तिने लगेच त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं. यावेळी तो सुद्धा तिच्याकडेच बघत होता. तिची नजर थेट त्याच्या नजरेला जाऊन भिडली आणि पुन्हा एकदा तेच निळे डोळे तिच्या नजरेस पडले. त्याने अलगद तिच्या हातात ती दुसरी बांगडी घातली. पण ती मात्र आता भानावर राहिली नव्हती. तिच्या नजरेसमोर हातात चाकू घेऊन त्या मुलावर वार करणारा तो माणूस उभा राहिला होता. ज्या माणसामुळे ती रात्रीची दचकून उठायची. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून सक्षम पाटील आहे हे आज तिला कळलं होतं. तिच्या हृदयाचे ठोके शतपटीने वाढले होते. भीतीची एक थंड लहर तिच्या पूर्ण शरीरभर वाहत होती. तिच्या हातात ती बांगडी घालून सक्षमने तिचा हात सोडून दिला. मात्र हे त्याला माहितीच नव्हतं की त्या दिवशी त्या मुलावर वार करताना तिने त्याला पाहिलं होतं. युवराजने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. तसंच युगाला ओढत गाडीकडे घेऊन जाऊ लागला. युगा मात्र भानावर राहिली नव्हती. युवराज तिला पुढे ओढत नेत होता आणि ती मागे वळून सक्षमकडे बघत होती. तिला रस्त्यावर जखमी अवस्थेत न पडू देता काळजीने तिला घरी आणणारा तो आणि त्या दिवशी तितक्याच क्रूरपणे त्या मुलावर वार करणारा तो. या दोघांमध्ये तिला जमीन आसमानाचा फरक जाणवत होता. यातलं त्याचं कुठलं रूप खरंय तेच तिला कळत नव्हतं. त्याच कन्फ्युजन मध्ये ती वारंवार मागे वळून सक्षमकडे बघत होती. तिला गाडीजवळ आणत युवराजने तिचा हात सोडला. पाठीमागचा दरवाजा उघडून तिच्याकडे पाहिलं. पण ती मात्र अजूनही घाबरलेल्या डोळ्यांनी मागे वळून सक्षमकडेच बघत होती आणि नेमकं युवराजने ते पाहिलं. ताईसाहेब, गाडीत बसा. तशी ती दचकून भानावर आली आणि भित्र्या सशासारखी पाठीमागच्या सीटवर जाऊन बसली. तिने पूर्ण अंग स्वतःशी गोळा करून घेतलं. ती गाडीत बसताच त्याने दरवाजा बंद केला. तो फिरून ड्रायव्हिंग सीटवर आला. गाडीत बसताच त्याने पुन्हा एकदा दूरवरून दिसणाऱ्या त्या सक्षमकडे पाहिलं.
तो अजूनही शांत चेहऱ्याने त्यांच्याच गाडीकडे बघत होता. आज इथे जे काही झालंय त्याचे परिणाम तुम्हा दोघांनाही भोगावे लागणार आहेत. तसं युगा अजूनच घाबरली. हातीत सक्षमच्या भीतीने तिचा जीव गळ्याशी आला होता. त्यात युवराजचं बोलणं ऐकून तिचे तर पायच लटलट कापू लागले. आपल्याला नक्की कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळते तेच त्या बिचारीला कळत नव्हतं. त्याने रागातच गाडी स्टार्ट केली आणि जागेवर वळवत तो वाऱ्याच्या वेगाने गेटच्या बाहेर पडला. त्याच्या गाडीचा स्पीड इतका फास्ट होता की पाठीमागे कधी युगा इकडे तर कधी तिकडे तोल जाऊन पडत होती. शेवटी तिने दोन्ही हातांनी सीट गच्च पकडून धरलं आणि घाबरलेल्या नजरेने आरशातून दिसणाऱ्या युवराजकडे पाहिलं. तो मात्र खूपच संतापलेला दिसत होता. बोलायला तो एक शब्दही बोलत नव्हता, पण त्याच्या गाडी चालवण्याच्या स्पीडवरून त्याचा राग तिला स्पष्ट दिसत होता. देवा, हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत? गणपती विसर्जनाच्या त्या दिवसापासून काहीच का चांगलं घडत नाहीये माझ्यासोबत. हे नक्की काय चालू आहे माझ्या आयुष्यात? मनातल्या मनात ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती. तिने स्वतःच्या दोन्ही हातांकडे पाहिलं. हातातल्या त्या बांगडीकडे बघून तिचे डोळे पाण्याने गच्च भरले. त्या बांगड्या म्हणजे तिच्या आईची निशाणी होती. त्यामुळे बांगडी मिळाल्याचा आनंद तर तिला होताच, पण बांगडी परत देणारा तो मुलगा सक्षम पाटील असेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. ज्या प्रकारे सक्षमने त्या मुलावर वार केला होता तो प्रसंग आठवून कित्येकदा तिच्या अंगावर काटा यायचा. पण युवराज नंतर जर ती कोणाला घाबरली असेल तर तो सक्षम होता. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशा पेचात ती सापडली होती. आज घरी गेल्यावर जे काही होणार आहे ते मलाच सहन करावं लागणार आहे. या सगळ्याला कारणीभूत पण मीच आहे. मी जर गाडीतून उतरलेच नसते तर हे सगळं पुढचं घडलंच नसतं. पण हे परमेश्वरा, आता फक्त एकच विनंती आहे, पुन्हा कधी त्या सक्षम पाटीलला माझ्यासमोर आणू नकोस. तो माणूस नाही, राक्षस आहे. एक असा राक्षस जो मिनिटाला चेहरे बदलतो. घरात तर किती सभ्यासारखा वागत होता तो माझ्याशी, आणि बाहेर जखमी वाघासारखा अंगावर येतो. दुसऱ्यांवर वार करताना त्याला काहीच कसं वाटत नाही. माझी खात्री आहे त्याचं हे रूप त्याच्या घरच्यांना माहीतच नसणार. त्याच्या घरची माणसं किती साधी भोळी आहेत, पण हा मात्र अजिबात साधा नाही. तेव्हा देवा प्लीज, आता फक्त एकच विनंती आहे, पुन्हा त्या माणसाला माझ्या समोर आणू नकोस. ती मनातल्या मनातच देवासोबत हितगुज करत होती. यातच त्यांची गाडी कधी तिच्या घरी पोहोचली तिला कळलं सुद्धा नाही. समू, अरे युगा कुठे गेली? दुर्वा नुकतीच गेस्ट रूम मध्ये गेली होती. युगा तिथे नसल्याचं पाहून ती सक्षम जवळ आली. ती गेली तिच्या घरी. तिचा भाऊ आला होता न्यायला. काय? अरे मग तू आम्हाला बोलवलं का नाहीस? जाताना एकदा भेट तरी झाली असती ना. अनोळखी लोकांशी जास्त भेटीगाठी न केलेल्याच बऱ्या असतात आई. एनिवेज, मला खूप भूक लागली. पटकन जेवायला ताट कर. मी फ्रेश होऊन आलो. कमाल आहे हा मुलगा.
एक वेळ जीतला समजणं तरी सोपं आहे, पण या मुलाला समजणं खरंच खूप कठीण आहे. बोलतो एक, वागतो एक आणि करतो वेगळंच. दुर्वा तशीच पुन्हा किचनच्या दिशेने निघून गेली. इकडे किर्लोस्करांच्या घरात जगदीश म्हणजेच युगा आणि युवराजचे वडील, आऊसाहेब, सरू, युवराज आणि युगाची वाट बघत होते. सरूने तर मनातल्या मनात युगाच्या सलामतीसाठी कितीतरी प्रार्थना केल्या होत्या. गाडी गेटवरच पार्क करून युवराजने खाली उतरून पाठीमागचा दरवाजा उघडला. एखाद्या पिंजऱ्यातून बंदिस्त कोंबडीला बाहेर काढावं त्या प्रकारे युगाच्या दंडाला पकडून तिला जोरात बाहेर ओढलं. तिच्या हाताच्या कोपऱ्याला लागलं होतं. त्याने ओढताच ती वेदनेने कळवळली, पण त्याला तिची थोडी सुद्धा दया आली नाही. तिच्या हाताला पकडतच त्याने तिला ओढत घरामध्ये नेलं. त्या दोघांना बघताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. घ्या आऊसाहेब, सांगितलं होतं ना, दिवे लागणीच्या आत ताई साहेबांना घरी घेऊन येईन. हे बघा, आणलंय घरी. युवराजने तिला जोरात आऊसाहेबांच्या पुढे ढकललं. तिचा पाय साडीत अडकला आणि ती सरळ जाऊन आऊसाहेबांच्या पायाजवळ पडली. आधीच तिच्या अंगावर जखमा होत्या. खाली पडल्यामुळे त्या जखमांना अजून मार बसला होता. तसे तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले. सरू लगेच पुढे झाली आणि तिने युगाच्या दंडाला पकडून तिला उभं केलं. आऊसाहेबांनी तिच्याकडे पाहिलं, पण तिच्या अंगावरच्या जखमांपेक्षा त्यांची नजर आधी तिच्या अंगावरच्या साडीकडे गेली. तशा त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. ही साडी कोणाची आहे? तसा लगेच युगाने हुंदका गिळला. तिच्या नजरेसमोर काही तासांपूर्वीचा पाटलांच्या घरातला प्रसंग उभा राहिला. शुद्धीवर येतात सगळ्यांनी किती प्रेमाने तिची चौकशी केली होती. तिच्या जखमांवर मलमपट्टी केली होती. तिला काही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. एका परक्या घरात तिला ते सगळं मिळालं होतं, जे तिला तिच्या घरी कधीच मिळालं नव्हतं. ते म्हणजे प्रेम, काळजी आणि आपुलकी. आणि दुसरीकडे तिच्या हक्काच्या घरी तिची कोणालाही काहीच पडली नव्हती. मी सांगतो आऊसाहेब. तसं जगदीश आणि आऊसाहेब दोघांनी एकाच वेळी युवराजकडे पाहिलं. युगाने मात्र लगेच मान खाली घातली. सरू, ताई साहेबांना आत घेऊन जा. सध्या त्यांना आरामाची सक्त गरज आहे. खूप मोठा तीर मारून आल्यात त्या. तसं सरूने युगाचा हात पकडून तिला तिथून घेऊन गेली. त्या दोघी जाताच युवराजने जगदीश आणि आऊसाहेबांकडे पाहिलं. पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेल्यानंतर जगदीश त्यांचं अर्ध शरीर काम करत नव्हतं. त्यांना चालता येत नव्हतं. एक हात सुद्धा काम करत नव्हता. नीट बोलताही येत नव्हतं. काय रे, कुठे होती ही कार्टी? सत्यजित पाटीलच्या वाड्यात. तशा जगदीश यांच्या भुवयावर गेल्या. जो हात काम करत होता तो व्हीलचेअरच्या एका बाजूला जोरात आवळला गेला. हो बाबा, तुमची लेक त्याच पाटलांच्या घरात होती, ज्या पाटलांनी 12 वर्षापूर्वी आपल्याला भिकेला लावलं होतं. त्याच टेन्शनमुळे तुम्हाला हा पॅरालिसिसचा अटॅक आला होता.
आणि आजही तुमची ही अवस्था आहे. एवढंच नाही आऊसाहेब, जी बांगडी ताईसाहेबांनी विसर्जनात हरवली होती ना, ती बांगडी पण त्या सक्षम पाटीलकडे होती, जी आज त्याने स्वतःच्या हाताने ताईसाहेबांच्या हातात घातली. तसं जगदीश यांच्या डोळ्यात जाळ उतरलं. त्यांना भयंकर राग येत होता, पण राग व्यक्त करण्यासाठी त्यांचं शरीर त्यांची साथ देत नव्हतं. काय जगूची ही अवस्था त्या पाटलांमुळे झालीये? आऊसाहेबांना मागची काहीच हिस्ट्री माहिती नव्हती. युवराज वयाच्या 12-13 वर्षांपासून सावलीसारखा त्यांच्या वडिलांसोबत असायचा, त्यामुळे त्याला सगळं माहिती होतं. 12 वर्षांपूर्वी एका व्यवसायात किर्लोस्करांनी आपली बरीच संपत्ती विकून जो काही पैसा उभा केला होता, तो सगळा त्या व्यवसायात गुंतवला होता. पण मार्केटमध्ये पाटील हे किर्लोस्करांवर भारी पडले होते, त्यामुळे व्यवसायात घातलेला सगळा पैसा बुडाला होता. अगदी काही महिन्यातच किर्लोस्कर रस्त्यावर आले होते. कसं बस त्यातून ते थोडे सावरले, पण पैसा बुडाल्याचं टेन्शन जगदीश यांना रात्रीची झोप येऊ देत नव्हतं. आणि त्याच अति स्ट्रेसमध्ये त्यांना हा पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यानंतर आयुष्यभरासाठी ते अधू झाले. युवराजने त्या कठीण परिस्थितीत स्वतःच्या कुटुंबाला सावरलं होतं. सरळ मार्गाने काहीच होत नाहीये हे बघून त्याने बरेच वाईट मार्ग अवलंबायला सुरुवात केली होती. हळूहळू गेलेला पैसा परत येऊ लागला होता. पण पाटील कुटुंबियाविषयीचा राग युवराजच्या मनात आधीपासून धगधगत होता. त्यात सक्षम पाटीलने आता पेट्रोल टाकायचं काम केलं होतं. त्यामुळे युवराज इतक्या सहजासहजी तर शांत बसणार नव्हता.